यावर्षी वटपौर्णिमा 10 जून रोजी असून सकाळी 11:35 पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11/6/2025 रोजी दुपारी 1:13 समाप्ती आहे. त्यामुळे दिनांक 10/6/2025 रोजी सकाळी 11:35 नंतर दिवसभरात कधीही वटपूजन करता येईल. मासिक पौर्णिमा उपवास मात्र 11/6/2025 रोजी करावा. वटपौर्णिमा पूजन गर्भवती महिलांना सुद्धा करता येत आहे. हळद कुंकू सावित्री आणि सत्यनारायणाची मूर्ती, धूप दीप उदबत्ती निरंजन, 5 प्रकारची फळं फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत आणि हिरव्या बांगड्या एवढं हे वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य आहे. वटपौर्णिमेच्या पूजेची विधी. सकाळी वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. सकाळी कामे उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना करावी. तुळशीपूजन करावे. त्याचप्रमाणे वडाच्या झाडाजवळ एकत्र जमावं. हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्री व्रत करतात. ह्याच वटसावित्रीच्या व्रताचे माझ्या सर्व भगिनींना हार्दिक शुभकामना. धन्यवाद.